रामकृष्ण हरी. बघा, हिंदी पिक्चर मध्ये आपण एक वाक्य वारंवार ऐकत असतो. ते वाक्य म्हणजे काय? जर तुमचं प्रेम हे खरं असेल, तुम्ही खरे असताल, तर ही नियती सुद्धा तुम्हाला साथ देते. हे वाक्य आपण पिक्चर मध्ये नेहमी ऐकत आलो. पण सध्या एक त्यांच्या लोकसभेमधील संसदेमधील एक व्हिडिओ समोर आला. ती संसद होती इस्रायलची. त्या संसदेमध्ये काही तेथील जे स्थानिक खासदार आहेत, त्या खासदारांनी त्या संसदेला बायकॉट करून ते बाहेर आले. ह्यावरती ह्या भारतामधील जे काही लिबरल, जे काही चमचे, ज्यांची जी काही ऐकायची किंवा विचार करण्याची कुवत ही तेवढीच आहे, ते लोक बोंबलत सुटले की नरेंद्र मोदींना इस्रायलमध्ये सुद्धा बायकॉट केलंय. अशा सगळ्या भामट्यांना, चमच्यांना या ठिकाणी मी दाखवायचा प्रयत्न करतोय की आज इस्रायल भारताच्या खांद्याला खांदा लावून अभिमानानं उभा आहे. तेच बेंजामिन नेत्यान्यू आहेत, नेत्याह्यून आहेत. त्यांनी फक्त आतापर्यंत चौघाच्या जी रिसेप्शन असते एअरपोर्टला त्या ठिकाणी गेले होते. चौथे हे मोदी आहेत. हा जो काही मान आहे, हा मान इतरत्र कुणाला हे मिळत नाही. त्यासाठी पुण्य आणि नाव कमवावं लागतं. आणि जे भारतामधील काही जे काही लिबरल अंड्यातून निघालेले पिलावळ आहे, ती पिलावळ वारंवार छाती ठोकून सांगते, हो मला आश्चर्य वाटतंय. अहो, आपल्याकडे कोणीतरी हिरा दिलेला आहे, आपण ते हिरा न पारखता आपण त्याच्यावरती आगडोंब असे झोडतो. त्या नरेंद्र मोदींचे आज 100 मिलियन फॉलोअर्स आहेत इंस्टाग्रामला. जगातील असा एकमेव नेता आहे, त्या नेत्याचे 100 मिलियन फॉलोअर्स असतील. सेकंड नंबरला डोनाल्ड ट्रम्प आहे, ट्रम्प तात्या, त्याचे आहे 43 मिलियन. पण आता या ठिकाणी तुम्हाला सांगायचं कारण काय? फक्त सांगायचं कारण एवढंच आहे, आपण ज्यांच्याविषयी असं काहीही बोलतो, आपण ज्याला बदनाम करायचं काम करतो, त्यासाठी तुम्हाला फक्त एक गोष्ट मला सांगावीशी वाटते मित्रांनो, सूर्याला कधीच पाहायची जरूरत करायची नाही, डोळे आंधळे होते. आणि सूर्याला पाहून कधी थुंकायची सुद्धा हिंमत करायचं नाही. तर थुंकलात तर तो थुका आपल्या तोंडावरती परत येऊन पडतो. हे आमचे सूर्य आहे. आता त्या इस्रायलच्या जी काही संसद आहे त्यामुळे झालं काय बघा. 1947 पासून 14 पर्यंत भारत हा नेहमी सपोर्ट करत आलाय पॅलेस्टाईनला. ज्यावेळेस इस्रायलला गरज असते त्यावेळेस भारत तिथं इस्रायलला कधी साथ देत नाही. पण अशा वेळेस नरेंद्र मोदी 14 पासून आतापर्यंत इस्रायलला साथ देत आलेले आहेत. तेच वन साइड मैत्री ही नेत्याहूनला अतिशय आवडली. आणि त्यांनी आपल्या भाषणामध्ये गहिवरून सांगितलं की मोदी हे माझे दोस्त आहेत, मोदी हे माझे भाऊ आहेत. त्यांनी प्रत्येक क्षणाला, प्रत्येक मिनिटाला दाखवायचा प्रयत्न केला की आमचे आणि भारताचे संबंध किती घनिष्ठ आहेत. आणि भारत आणि इस्रायल आज सच्चे मित्र आहेत. कारण इस्रायलचा तसा दोस्त अमेरिका पण आहे. पण इथे झालं काय, अमेरिका हे दोन तोंडी गांडूळ आहे, ते कधी पलटी मारल सांगता येत नाही. पण भारत एक असा एकमेव देश आहे, तो बलाढ्य आहे, सूर्यवान आहे, कीर्तिमान आहे. हा देश सोबत असेल तर इस्रायल कोणत्याही संकटाला तोंड देऊ शकतं. आता या ठिकाणी तुम्हाला गोष्ट समजते का? इस्रायल आणि पॅलेस्टाईनचं तिथं वातावरण तापलंय ना, ह्या सगळ्यामध्ये मित्रांनो तिथं युद्धजन्य परिस्थिती आहे. तरीही त्या ठिकाणी मोदी रिस्क घेऊन गेलेत. कारण मोदी हे नेहमी जीवावरती खेळत आलेले आहेत. आणि या ठिकाणी हे जे काही लिबरल मंडळी आहे यांना मी सांगू इच्छितो मित्रांनो, त्या ठिकाणी त्या संसदेमध्ये त्या भाषणाच्या वेळेस कुणीही बॉयकॉट केलं नाही. त्यांचा बॉयकॉट करायचा कार्यक्रम हा आधीच ठरला होता. आणि त्यावेळेस जे काही बेंजामिन नेत्याहून आहे तर त्यावेळेस त्यांचं भाषण सुरू होतं. त्यावेळेस तेथील विरोधी पक्षातील खासदारांनी बॉयकॉट केलं फक्त त्यांच्या भाषणाला. कारण त्या ठिकाणी कारण होतं ते म्हणजे तेथील न्यायाधीश. आणि ज्यावेळेस मोदींचं भाषण सुरू झालं त्या ठिकाणी ते सर्व विरोधक खासदार सुद्धा त्या ठिकाणी भाषण ऐकायला येऊन बसले होते. अहो, किती गौरवाची गोष्ट आहे. आपल्या भारताकरता हे अभिमानाची गोष्ट आहे. पण याला गरज नाही, यांना फक्त सांगायचं एवढी इच्छा असते बाहेर की भारताची इकॉनॉमी डेड झाले,
भारतामध्ये पाकिस्तान हल्ले करतोय, तो ऑपरेशन सिंदूर घडलंच नाही, पाकिस्ताननं हल्ला केलाच नाही. अहो, यांची यावेळेस बुद्धी शेण खायला जाते मित्रांनो. मग अशा वेळेस इस्रायलमध्ये तेथील खासदार जे आहेत, खासदारांनी शेवटला नरेंद्र मोदींसोबत सेल्फी काढण्यासाठी तिथं अक्षरशः गर्दी केली होती. एक भारतीय म्हणून, एक सच्चा राष्ट्रीयत्व मानणारा म्हणून, एक अखंड भारत राहावं ही इच्छा मनात ठेवणारा म्हणून या ठिकाणी आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. ते लोक म्हणतात ना की मोदी हे टेलिप्रॉम्प्टर घेऊन भाषण करतात. अहो, प्रत्येक गोष्टी शब्दातून व्यक्त न करता डोळ्यातनं आणि आपल्या हाकेतनं माणूस खूप काही व्यक्त करू शकतो. याचं उदाहरण म्हणजे ते ज्यावेळेस नेत्याहून विमानतळावरती त्यांना रिसिव्ह करायला गेले त्यावेळेस मोदींनी मारलेली मिठी, एक मिठीनं पूर्ण जगातील हे राजकारण हलवून ठेवलेलं आहे. तुम्हाला प्रश्न पडला, हे झालं कसं? एक मिठी एवढं मोठं कार्य कसं करू शकेल? त्या मिठीनं सांगून दिलं, दो जिस्म एक जान. आणि या ठिकाणी सगळ्यात मोठा इशारा होता, जे काही हे मुस्लिम, ज्या राष्ट्रावरती मुस्लिम राष्ट्रानं आघात केलाय ते सगळे 6 राष्ट्र, दॅट्स कॉल्ड षटकोन. तो षटकोन जो आहे, हा षटकोन आता भविष्यात तयार होईल आणि हा षटकोन आतंकवादाच्या विरोधामध्ये छाती पुढे करून या ठिकाणी उभा राहील. मग आता यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, ह्या सगळ्या गोष्टी बघून सगळ्यात जास्त कोणाची फाटली असेल ती आहे पाकिस्तान. पाकिस्तानला माहित आहे, ज्यावेळेस इस्रायल ज्यावेळेस पूर्णपणे सहकार्य भारताला करेल त्यावेळेस आपण भारतापुढे अजिबात टिकू शकणार नाही. कारण अहो, रशियाच्या फक्त एका अस्त्रामुळं आणि भारतीय स्वयं बनावटीच्या ब्रह्मास्त्रामुळं ही चीन, अमेरिका आणि पाकिस्तान ह्या तिघांचीही रात्रीची झोप उडवली होती एका लहानशा ऑपरेशन सिंदूरनं. ज्यावेळेस इस्रायल, रशिया आणि भारत एक होऊन हे युद्ध पुकारतील त्यावेळेस पाकिस्तान हे नकाशामध्ये सुद्धा दिसणार नाही, हे सत्य आहे. त्यामुळं पाकिस्तान घाबरले म्हणून भारतामध्ये काँग्रेस घाबरली आहे. कारण काँग्रेसची वोटिंग फक्त त्याच मतावरती आहे. ह्या सगळ्या दुखण्याची फक्त जी काही कळ आहे, जी काही लस आहे, जे काही आहे ते फक्त या ठिकाणी मित्रांनो मुरलेले आहे. म्हणून हे लोक एरवी हिंदू धर्माला म्हणा किंवा मोदींना म्हणा फक्त द्वेषापोटी टार्गेट करत आलेत. असं लिगल कुठलाही इश्यू नाही, तो लिगल कुठलंही असं कारण नाही. कारण असेल 1 to 1 प्रूफ घेऊन बोला, 1 to 1 जाऊन केस टाकून द्या, 1 to 1 कोर्टात जा, 1 to 1 FIR फाडा. पण राहुल गांधी बोलतात, नंतर जाऊन माफी मागतात, हे सर्व भारतीयांना माहिती आहे. आणि हे जो काही यांचा डाव होता, हा डाव सुद्धा आता पूर्णपणे उधळून पडलाय. आणि या ठिकाणी भारताचा सगळ्यात मोठा मित्र रशिया आणि इस्रायल आहे हे यातून सिद्ध झालंय. आता भारत आणि इस्रायल यांची मैत्री खरंच यातून काही भारताला फायदा होईल का? तुमचं मत काय? नक्कीच व्यक्त व्हिडिओ शेअर करा. रामकृष्ण हरी.